20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. हा दिवस मधमाशांचे शेती आणि पर्यावरणात अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा ठरतो. शेतकऱ्यांसाठी मधमाशा केवळ मध उत्पादन करणाऱ्या नसून परागीभवनाच्या प्रक्रियेमुळे पिकांचे उत्पादन, गुणवत्ता आणि एकसारखेपणा वाढवणाऱ्या खऱ्या अर्थाने सहकारी असल्याचे मत संगमनेर तालुक्यातील बोरबन येथील कृषीभूषण प्रयोगशील शेतकरी आनंदराव गाडेकर यांनी व्यक्त केले आहे. फळबागा, भाजीपाला तसेच विविध नगदी पिकांमध्ये मधमाशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मधमाशांमुळे पिकांचे प्रभावी परागीकरण होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळतो. विशेषतः डाळिंब, आंबा, सूर्यफूल, काकडी, टरबूज, भोपळा यासारख्या पिकांमध्ये मधमाशांचे योगदान मोठे असते. रासायनिक फवारण्यांचा अतिरेक, जंगलतोड आणि बदलते हवामान यामुळे मधमाशांची संख्या घटत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, फुलझाडांची लागवड वाढवावी आणि मधमाशी संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गाडेकर यांनी केले. नमस्कार, मी आनंदराव नाथा गाडेकर, कृषीभूषण सन्मानित शेतकरी, महाराष्ट्र शासन. मी गेली 40 वर्षापासून फळबाग शेती करत आहे. फळबाग म्हणले का सेटिंग हा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यात कोणत्याही झाडाची छाटणी केल्यानंतर भरपूर मोठ्या प्रमाणात फ्लॉवरा येत असतो, फुलं येत असतात आणि ती फुलं झाडावर सेटिंग होणं किंवा त्याचं लागण होणं हा नैसर्गिकदृष्ट्या होत असतं. परंतु त्याचं महत्वाचं काम सेटिंग करण्याचं मधमाशी हा मुख्य रोल आहे. काल 20 मे हा जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने ही मुलाखत आपण प्रसारित करत आहोत. मानवीय जीवनामध्ये जागतिक लेवलला मधमाशीचं अतिशय महत्व आहे. एका अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितले, जर मधमाशी ह्या पृथ्वी तलावरची नष्ट झाली त्यानंतर 4 ते 5 वर्षात मनुष्य जात ह्या पृथ्वी तलावरची नष्ट होईल. त्याचं मुख्य कारण असं आहे की जेवढी फळझाडं आहेत, फुलझाड आहेत, भाजीपाला आहे, त्याचं परागीभवनाचं काम नैसर्गिकदृष्ट्या मधमाशी करत असते. आणि मधमाशी जर नष्ट झाली तर निश्चितच शेतीचं उत्पन्न, भाजीपाला फळांचं उत्पन्न कमी होणार आहे. आणि फळांचं उत्पन्न, भाजीचं उत्पन्न कमी झालं. आज वाढती लोकसंख्या, जगाची लोकसंख्या 750 कोटी आहे आणि ती 2050 साली 1200 कोटीवर जाणार आहे. तेवढ्या प्रमाणात अन्न धान्य मिळणं गरजेचं आहे. आणि जर मधमाशी कमी झाली तर तेवढ्या प्रमाणात उत्पादन भेटणार नाही आणि मग ह्या जागतिक लेवलला अन्नधान्य कमी पडून धान्यामुळे मनुष्य बळी जाण्याची शक्यता आहे, उपासमारीमुळे बळी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं 20 मे हा जागतिक मधमाशी दिन साजरा करतात आणि याचं शेतकऱ्यांना फार महत्व आहे. ही मधमाशी विषयी जागृती करण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही ही बाग पाहता, ही डाळिंबाची बाग आहे. याला फ्लोरा आहे आणि फ्लोराचं फळ सेटिंग झालेलं आहे. याचं मुख्य कारण आम्ही मधमाशी पेट्या आणल्या आणि या बागेत ठेवल्या, तर त्याच्यामुळं तुम्हाला या बागेवर भरपूर फळं दिसत आहे. त्याचं कारण हे परागकण मधमाशीमुळं सेट झाले. नर फुलं आणि मादी फुलं अशी 2 प्रकारची फुलं येत असतात. तर नर फुलाचे परागकण मादी फुलावर घेऊन जाण्याचं काम मधमाशी करत असते आणि ते केल्यामुळं त्या बागेला भरपूर माल सेटिंग होत आहे. तुम्ही आज सभोवताली पाहिलं तर यावर्षी फळबागांचं सेटिंग, विशेषतः डाळिंबाचं, फार कमी आहे. त्याचं कारण मधमाशीचा हा मुख्य रोल आहे. आपण जागतिक पर्यावरण धोक्यात आलेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळं लोक मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल होत असल्यामुळे झाडं तोड होऊ राहिलेत आणि त्याच्यामुळं पर्यावरणाचं नुकसान झाल्यामुळं पर्यावरणात जे काम करणार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा मनुष्याच्या हितासाठी पशु पक्षी आणि मधमाशी ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. त्याचं संवर्धन करण्यासाठी 20 मे हा जागतिक मधमाशी दिन साजरा केलेला आहे. तरी याच्यातून, मुलाखतीतून मधमाशीचं महत्व मानव जातीसाठी अतिशय महत्वाचं आहे हे मी
विशेष करून लोकांना सांगतो. 20 मे हा दिवस केवळ जनजागृतीपुरता मर्यादित नसून शाश्वत शेती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा प्रभावी मार्ग दाखवणारा असल्याचेही गाडेकर यांनी सांगितले. मधमाशी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा पर्याय असल्याने ग्रामीण भागातील युवकांनीही या व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.